जय महाराष्ट्र मंडळी. बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतील आरोपीच्या अटकेसाठी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया सरकारवर दबाव टाकत असून त्यांनी सोमवारी उपमुख्यमंत्री व अजित पवार गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांची भेट घेतली. त्यामुळे एकीकडे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडचा पाय खोला जात आहे, तर दुसरीकडे मंत्री धनंजय मुंडेंच्या अडचणीतही वाढ होण्याची शक्यता आहे. धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी अजित पवारांची भेट घेऊन केलेली आहे. त्यासंबंधी आवश्यक ते सर्व पुरावे सादर केल्याचा दावाही दमानिया यांनी केलेला आहे. अशी ही परिस्थिती जर अजित पवारांनी धनंजय मुंडेचा राजीनामा घेतला नाही तर अंजली दमानिया यांनी त्यांचा प्लॅन बी सांगितलेला आहे. कोणत्याही परिस्थितीत धनंजय मुंडे यांचे मंत्रीपदच नव्हे तर आमदारकीही जाणार असा दावाही त्यांनी केलेला आहे. अंजली दमानिया यांनी अजित पवारांची भेट घेऊन धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडच्या विरोधात असलेली सर्व कागदपत्र आणि पुरावे सादर केल्याची माहिती दिली. त्यावर अजित पवार हे सर्व कागदपत्र घेऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत. त्यावर एकत्रित बसून योग्य तो निर्णय घेतला जाईल असं आश्वासन अजित पवारांनी दमानिया यांना दिल्याची माहिती आहे. पण जर अजित पवारांनी धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतलाच नाही तर अंजली दमानिया यांचा प्लॅन बी देखील तयार आहे. त्याची माहिती अंजली दमानिया यांनी स्वतः दिली. काय आहे अंजली दमानिया यांचा प्लॅन बी? अंजली दमानिया यांच्याकडे अशी कोणती कागदपत्रे आहेत ज्यामुळे धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यावा लागेल? तर नमस्कार मंडळी, मी पी के भांडवलकर सत्ता या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो. चला तर मुद्द्याचं बोलूया. मुद्दा क्रमांक 1, कोण आहेत अंजली दमानिया? अंजली दमानिया एक सामाजिक कार्यकर्त्या आहेत. या अगोदरही अंजली दमानिया यांनी भरपूर राजकारणी लोकांचे घोटाळे बाहेर आणले होते. असं म्हणतात की अंजली दमानिया यांच्या तावडीतून अगदी एकनाथ खडसे देखील सुटले नव्हते. कदाचित त्यांच्यामुळेच एकनाथ खडसे यांना देखील राजीनामा द्यावा लागला होता. मुद्दा क्रमांक 2, धनंजय मुंडे यांचा राजीनामा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला नाही तर अंजली दमानिया यांच्याकडे प्लॅन बी काय आहे? अंजली दमानिया यांनी अजित पवार यांना राजश्री मुंडे, वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे हे एकत्रित व्यवसाय कसे करतात किंवा यांचे एकत्रित व्यवसाय कसे आहेत, त्यांच्या कंपन्यातून आर्थिक नफा कसा मिळतो आणि कशा पद्धतीने ऑफिस ऑफ प्रॉफिट मध्ये बसते त्याची माहिती त्यांनी दिलेली आहे. या सर्व माहितीची कागदपत्रे देखील अंजली दमानिया यांनी गोळा केलेली आहेत. कंपनी संबंधित सर्व बॅलन्स शीट आणि इतर गोष्टी दमानिया यांनी निदर्शनास आणून दिलेल्या आहेत. यावेळी अंजली दमानिया यांनी भारतीय राज्यघटना कलम 102(1)(a) आणि 191(1) याचा दाखला दिला. तसेच लोकप्रतिनिधित्व कायदा 1951 आणि केंद्रीय गृह मंत्रालयाच्या आदेशाचाही संदर्भ दिला. त्याचा आधार घेत लाभाचे पद या नियमावलीनुसार धनंजय मुंडेंची आमदारकी रद्द होऊ शकते असा दावा दमानिया यांनी केलेला आहे. आता पाहूया मुद्दा क्रमांक 3, धनंजय मुंडे हे लाभाच्या पदाचे बळी ठरणार आहेत का? अंजली दमानिया यांच्या मते धनंजय मुंडे, त्यांच्या पत्नी राजश्री मुंडे आणि वाल्मिक कराड हे व्यावसायिक भागीदार आहेत. त्यांच्या कंपनीला सरकारच्या मालकीची महाजनको कंपनीकडून आर्थिक लाभ मिळतो. त्यांचे सर्व बॅलन्स शीट, पैशाचे ट्रान्झॅक्शन दमानिया यांनी अजित पवारांसमोर मांडलेले आहे. तसेच त्यावर धनंजय मुंडे, राजश्री मुंडे आणि वाल्मिक कराडच्या सह्या असल्याची गोष्टही त्यांनी निदर्शनास आणून दिलेली आहे. नेमके याच गोष्टीचा आधार घेऊन धनंजय मुंडे यांची आमदारकी रद्द होईल असा दावा दमानिया यांनी केलेला आहे. निवडणूक आयोगाने मनात आणले तर ही गोष्ट तात्काळ होऊ शकते असा दावाही त्यांनी केला. आता पाहूया मुद्दा क्रमांक 4, काय आहे लाभाचे पद यांची नियमावली? भारतीय राज्यघटनेचे कलम 102(1)(a) आणि 191(1)(a) या अन्वये एखाद्या आमदार किंवा खासदार किंवा मंत्री सभागृहाने कायद्याद्वारे घोषित केलेल्या कार्यालयाव्यतिरिक्त सरकारच्या माध्यमातून स्वतःसाठी किंवा कुटुंबासाठी कुठलाही आर्थिक नफा मिळवत असेल तर त्याला लाभाच्या पद या नियमावलीनुसार अपात्र ठरवण्यात येते. कुठलाही आमदार आणि मंत्री स्वतःसाठी आणि घरच्यांसाठी सरकारच्या माध्यमातून कुठलाही आर्थिक नफा मिळवू शकत नाही असं ऑफिस ऑफ प्रॉफिट म्हणजे लाभाचं पद या नियमित म्हटलं आहे. त्यासंबंधी केंद्रीय गृह मंत्रालयाचा अध्यादेश आहे. अंजली दमानिया यांनी सरन्यायाधीशांना पत्र देखील लिहिलेलं होतं. यामध्ये त्यांनी आरोप केले आहेत की जर निवडणूक आयोगाने मुंडेंची आमदारकी रद्द केली नाही तर सरन्यायाधीशांनी सुमोटो याचिका दाखल करावी आणि ऑफिसच्या तरतुदीनुसार मुंडेंची आमदारकी रद्द करावी. अंजली दमानिया यांनी या पत्रामध्ये धनंजय मुंडे यांची आमदारकी रद्द करण्यात यावी अशी मागणी केलेली आहे. तसेच जर सरन्यायाधीशांना लिहिलेल्या पत्रावरही कारवाई झाली नाही तर आपण मुंडेंच्या विरोधात रिट पिटिशन दाखल करणार असल्याची माहिती दमानिया यांनी दिलेली आहे. सगळेच आजकाल या पद्धतीने काम करतात, पदाचा गैरवापर करतात. ते थांबवण्यासाठी देशातील सर्वच यंत्रणांना शिस्त लावण्याची गरज असल्याचं अंजली दमानिया यांनी म्हटलेलं आहे. तसेच ज्या पद्धतीने संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली अशा गोष्टींना महाराष्ट्रात थारा मिळू नये. अंजली दमानिया यांनी अजित पवार यांच्याकडे जे पुरावे सादर केले आहेत त्यामुळे त्यांना धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यायचा लागला तर यात शंका नाही असे देखील त्यांनी सांगितलेले आहे.
तसेच त्यांनी राजीनामा नाही घेतला तर प्लॅन बी तयार केल्याचंही सांगितलं आहे. तर आता हे कागदपत्र घेऊन अजित पवार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत मिटिंग करणार आहेत आणि त्यानंतर धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यायचा की नाही ते ठरवणार आहेत. तर मंडळी, तुम्हाला काय वाटते या सर्व गोष्टी म्हणजे धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला पाहिजे की नाही? आम्हाला कमेंट करून कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सत्ता या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.